मकर संक्रांत सणानिमित्त खारघर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत खारघरमध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते। या पतंग महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी लहान मुले, युवक आणि महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला। या महोत्सवाला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते। पतंग महोत्सवामध्ये लहान मुला-मुलींसाठी विशेष पतंग उपलब्ध करून देण्यात आले होते। सेल्फी पॉइंट, लाईव्ह म्युझिकचाही आनंद उपस्थितांनी घेतला। त्यानंतर आकाश दिवे उडवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी भाजपचे जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, नरेश ठाकूर, निलेश भाविस्कर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, अनिता पाटील, सरचिटणीस ब्रिजेश पटेल, भाजप नेते किरण पाटील, वासुदेव पाटील, समीर कदम, अमर उपाध्याय, युवा मोर्चाचे खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांती निमित्त आपल्या सर्वांसाठी शुभेच्छा व्यक्त करतो। आज या इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा पतंग महोत्सव हा आयोजित करण्यात आलेला आहे। आपण सर्वजण पाहतोच की आपली सर्व लहान मुलं, युवक हे आजच्या काळामध्ये मग ते व्हिडिओ गेम खेळत असतात किंवा ते मोबाईलवरती रील्स बघत असतात आणि अशा वेळेला मग समजा ओरड होते की काय चाललेलं आहे, तरुणांचं काय चाललेलं आहे, कोणी का करत का नाही आहे। आणि त्यासाठीच म्हणून मी प्रवीण पाटीलजी आणि भारतीय जनता पार्टीचे त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करेन की खरोखर एक भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा असा हिस्सा असलेला असा हा खेळ याचं या इथे मकर संक्रांतीच्या दिवशी या इथे आयोजित करण्यात आलेला आहे। आजच्या दिवशी सूर्य हा आपण मानतो की पृथ्वी ही मकर या राशीमध्ये प्रवेश करत असते आणि त्यानिमित्ताने मग समजा जनता असते, जनतेला आज समजा अनेक समजा आपले युवक आहेत, लहान मुलं आहेत, ती घरामध्ये बसून असतात आणि त्यांचा जगाशी संबंध हा तुटत चाललेला आहे। म्हणूनच आपल्याला आत्महत्यांचं प्रमाण हे आता वाढताना दिसतं आहे आणि त्याचबरोबर नैराश्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतं आहे। आणि अशा वेळेला जर आपली इच्छा आपल्याला सर्वांना वाटत असेल की आपली तरुण पिढी आहे, आपले नागरिक आहेत, ते सोशलाइज व्हायला हवेत, त्यांनी समाजामध्ये मिसळायला हवं, मित्रांच्या बरोबर मिसळून काम करायला हवं, तर त्यासाठी मग कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत। आणि इथं प्रवीण पाटीलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खरोखर चांगल्या प्रकारचे असे कार्यक्रम या इथं आयोजित केलेले आहेतच। त्याच्याचबरोबर गेल्या 2 आठवड्यापूर्वीच आमचे ॲडव्होकेट नरेश ठाकूरजी आणि त्याचे सहकारी अमर उपाध्याय जी असतील, कीर्ती नवगरे जी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनीसुद्धा खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचे असे मराठी मातीतले खेळ आणि भारतीय मातीतले खेळ म्हणजे लगोरी, आणखीन समजा त्याच्याचबरोबर मग चक्री, आणखीन समजा गेली अजून विटीदांडू आणि अशा प्रकारचे खेळसुद्धा त्यांनी इथं ठेवलेले होते आणि मुलं ही खेळताना दिसून येत होती। आणि त्याचबरोबर इथं नागरिकसुद्धा सर्व एकत्र येऊन हे या खेळांचा आस्वाद घेताना दिसून येत होते। तर ज्या प्रकारे या इथे भारतीय जनता पार्टीचे हे सर्व नगरसेवक असतील, सर्व आहेत, हे ज्या प्रकारे या इथे खेळ ठेवत आहेत, नागरिकांना एकत्र करून नागरिकांनी एकत्र यावं आणि त्याच्यातून त्यांच्यात सुसंवाद वाढावा, या इथे खारघर शहराच्या प्रगतीबद्दलची त्यांची चर्चा व्हावी या दृष्टीने समजा जी पावलं उचलत आहेत, मी भारतीय जनता पार्टी खारघरचं मी अभिनंदन करेन। आणि त्याचबरोबर आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश कोळीजी यांनीसुद्धा केलेल्या आवाहनाच्या प्रमाणे अशा प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित केले जात आहेत, ज्याच्यामुळे आपल्या नागरिकांची, आपल्या तरुणांची भारतीय संस्कृती असलेली नाळ ही मजबूत व्हावी यासाठी सांगतात। त्यांनी दिलेल्या कार्यक्रमाच्या नुसार पनवेलमध्ये सुद्धा तिथे आपले पनवेलचे युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय सुमित झुंजारराव यांनी पनवेलमध्ये सुद्धा अशा प्रकारचा पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे। तर खरोखर चांगल्या प्रकारे या इथे मार्गक्रमणा माननीय अविनाश कोळीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालताना दिसत आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम हे होत राहावे यासाठी सुद्धा मी ह्या भारतीय जनता पार्टी खारघरच्या युनिटला मी शुभेच्छा देतो।